जय शंभर जय मित्रांनो स्वागत आहे आपल्या टेक बॉय मराठी या युट्यूब चॅनल। आजचा व्हिडिओ एकदम इम्पॉर्टंट आहे। आज तुम्हाला मी सांगणार व्हॉट्सअपमध्ये ते आता ऍड्स दिसायला चालू झाले आहेत, पण ह्या ऍड्स कशा दिसणार आहेत, कोणत्या प्रकारच्या ऍड्स येणार आहेत, ह्याच्यासाठी डाटा कोणता यूज करणार, सगळं काय डिटेल्स मध्ये आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे। आणि व्हिडिओ आजचा एकदम इम्पॉर्टंट आहे, कारण की आता व्हॉट्सअपमध्ये जे की हे अपडेट्स आले, बरेचसे जण म्हणतात हे नेमके हे अपडेट्स कसं काम करणार, ह्याच्यात डाटा आपला यूज करणार आहे का व्हॉट्सअप दुसरा कोणता डाटा यूज करणार, आणि महत्त्वाचा पॉईंट येतो ऍड्स कोणत्या दावणार आहे। अशा पद्धती पॉईंट्स आहेत, हे सगळे पॉईंट्स तुम्हाला डिटेल्स मध्ये मी सांगणार आहे। त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब नक्की करून घ्या, शेजारची बेल आयकॉन ऑन करा, म्हणजे मी इथून पुढे जे व्हिडिओज अपलोड करेन त्याची तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल। डायरेक्ट आपल्या मोबाईलच्या होम स्क्रीनवर आणि सगळं काय डिटेल्स मध्ये ते जाणून घेऊ। तर आता आपण आपल्या मोबाईलच्या होम स्क्रीनवर आलो। सगळ्यात पहिले तुम्हाला सुद्धा ह्या ऍड्स कशा पद्धतीतून दिसणार आहेत, कोठे दिसणार आहेत आणि ऍड्स कशा दिसणार आहेत। जसं की तुम्हाला माहिती आहे इंस्टाग्राम, यूट्यूब किंवा फेसबुक या तिन्ही प्लॅटफॉर्मवर तुम्हाला ऍड्स दिसत आहे। यूट्यूबवर सुद्धा तुम्हाला ऍड्स दिसतात, इंस्टाग्राम सुद्धा ऍड्स दिसतात। इंस्टाग्राम कशा पद्धतीतून धावतो, यूट्यूब कसं धावतो, सगळं काय डिटेल्स मध्ये सांगणार, त्यामुळे व्हिडिओ लास्टमध्ये नक्की पहा। सगळ्यात पहिले तुम्हाला सांगतो व्हॉट्सअपमध्ये आता फायनली हळूहळू सगळ्यांनी ऍड्स दिसायला लागलेले आहेत, पण ह्यासाठी कोणता डाटा यूज करण्यात हा सर्वात इम्पॉर्टंट पॉईंट राहतो, कारण की डाटा आपला महत्त्वाचा असतो। डाटा जर तुमचा यूज करत असेल तर याचा चुकीचा वापर आहे तो करू शकतो व्हॉट्सअप। पहिली तर गोष्ट तुम्हाला सांगतो कसं असतं, जसं की तुम्ही एखादा प्रोडक्ट, जसं की आता समजा मोबाईल विषयी तुम्हाला जर मोबाईल घ्यायचा असेल, त्या प्रोडक्ट विषयी जर तुम्ही जर आज समजा विचार करत असाल की हा मोबाईल घ्यायचा आहे, तर त्याच्या रिलेटेड तुम्हाला माहिती आहे की इंस्टा म्हणा, फेसबुक किंवा यूट्यूब या तिन्ही पण प्लॅटफॉर्मवर तुम्हाला ऍड्स दिसतात। कशात दिसतात तुम्हाला माहित नसेल, पण तुम्हाला एक गोष्ट सांगतो, तुम्ही काय करता, गुगलवर जर सर्च केलं असेल की या प्रोडक्ट जर तुम्हाला घ्यायचा आहे, तर तो प्रोडक्टला ते इंस्टाग्राम किंवा यूट्यूब म्हणा हे सगळं टॅग करतं, म्हणजे डायरेक्ट जो डाटा असतो ते त्याला माहिती होतं, आणि त्यानंतर तुम्हाला त्या प्रकारच्या ऍड्स आहेत ते तुम्हाला दिसतात इंस्टाग्राम, यूट्यूब, फेसबुक अशाच पद्धतीने होणार आहे। जशी भविष्यात आता जी की व्हॉट्सअप असेल ते जर मी इथून ओपन करून घेतलं, जसं की आता भविष्यात इथून व्हॉट्सअप असेल ते ओपन केलं, त्यानंतर ते थ्री लाईनवर क्लिक केलं, सेटिंगमध्ये गेल्यानंतर येथे भविष्यात तुम्हाला मेटाचा इंस्टाग्राम, फेसबुक आणि इथे भविष्यात जी की इंस्टाग्रामचं नवीन ॲप आहे ते आलं, आणि त्यानंतर इथे भविष्यात अकाउंट सेंटरचा ऑप्शन आहे। ओके, म्हणजे इथून तुम्ही जी की आहे सगळीकडे अकाउंट जॉईन करू शकता। जसं की तुम्हाला माहिती आहे आता इंस्टाग्रामला तुम्ही याची लिंक करू शकता, सगळीकडे लिंक केल्याने काय होणार, जे तुम्ही इंस्टाग्रामवर कोणत्या जी की रील्स पाहताय किंवा तुम्हाला कोणत्या टॉपिकविषयी जास्त रील्स आवडतात किंवा कोणत्या टॉपिकचं सर्च करताय त्याच रिलेटेड तुम्हाला ते ॲड्स दिसणार आहेत। म्हणजे कुठे ॲड दिसणार ते सगळ्यात पहिले ते समजून घ्या। एक तर तुम्हाला स्टेटस पाहताना आधीमध्ये ॲड्स दिसणार आहेत, ते चॅनल्स आहेत, या चॅनल्समध्ये तुम्हाला ॲड्स दिसणार आहेत, यातील कोणत्याही रँडमली चॅनलमध्ये ॲड दिसणार। दुसरी गोष्ट व्हॉट्सअप सांगते की तुमचे स्टेटस असतील किंवा तुमचे काही व्हॉट्सअपच्या ज्या गोष्टी असतील त्या इनटू इम्प्रिक्शन आहेत। ओके, पण त्या व्हॉट्सअपला काही सुद्धा तुमच्या प्रॉब्लेम होणार नाही म्हणते तुमचे स्टेटस म्हणा या गोष्टी। तर यासाठी तुमचा डाटा कोणता यूज करणं हा सर्वात महत्त्वाचा पॉईंट, हा लास्ट तुम्हाला मी सांगणार आहे, त्यासाठी व्हिडिओ पहा। जसं की रँडमली तुम्हाला येथे दिसत असेल व्हॉट्सअपचे चॅनल्स आहेत, जसं की रँडमली हा जर चॅनलवर क्लिक केलं आणि समजा हे चॅनलला मी फॉलो सुद्धा केलेलं नाही, तरी सुद्धा ही जी ॲक्टिव्हिटी आहे ती व्हॉट्सअप सेव्ह करणार आणि याच टॉपिकमध्ये तुम्हाला सुद्धा इथे ॲड्स दिसणार आहेत। अशा पद्धतीने व्हॉट्सअपने सांगितलेलं आहे, तुम्हाला स्टेटसमध्ये एक ॲड दिसणार। दुसरी गोष्ट जी की चॅनल्स खाली तुम्हाला इथे दिसत असेल बघू अशा पद्धती या चॅनल्समध्ये सुद्धा तुम्हाला ॲड्स दिसणार। आता मेन पॉईंट राहिला याच्यासाठी डाटा कोणता यूज करणार आहे। आता तुम्हाला एक गोष्ट सांगतो, व्हॉट्सअपने सरळ सरळ इथे काही सुद्धा सांगितलं नाही की कोणता डाटा यूज करणार कशा पद्धतीने, पण इथे तुम्हाला मेन गोष्ट सांगतो, जसं की आता आपला पर्सनल डाटा व्हॉट्सअप यूज करणार आहे, कोणता डाटा यूज करणार आहे याचा व्हॉट्सअपने आपल्याला एक रिपोर्ट द्यायला पाहिजे युजर्सनी। जसं की आता समजा तुमचा पर्सनल डाटा जर यूज करत असेल तर त्याचा रिपोर्ट द्यावा व्हॉट्सअपने की तुमचा डाटा यूज करून त्यातून ॲड्स दिसणार आहे। असं काही सुद्धा केलेलं नाही त्यांनी, कोणती सुद्धा जी की डाटा दिला नाही तसं नाही, तुम्हाला देते। जसं की आता बघू शकता थ्री लाईनवर क्लिक केलं, सेटिंगमध्ये तुम्ही जर गेला, इथे अकाउंटवर जर क्लिक केला तर इथे बघू शकता रिक्वेस्ट अकाउंट इन्फॉर्मेशन क्लिक केला तर येथून जी की आहे नवीन ऑप्शन तुम्हाला ॲड झाला असेल, जसं की आता इथे सुद्धा ऑप्शन जी की मला भेटला नाही, इथे एक नवीन ऑप्शन येणार आहे, जसं की तो ऑप्शन आहे आणि तो ऑलरेडी मी डाउनलोड सुद्धा करून पाहिलं आहे। पण मेन पॉईंट काय येतो की तुम्ही डाउनलोड केला पण त्यात काहीच म्हणजे रिपोर्ट दिला आहे की तुमचं जे की आहे ते कोणता डाटा यूज करणार अशा पद्धतीने रिपोर्ट दिला आहे असं ती व्हॉट्सअपमध्ये आहे, पण त्या रिपोर्टमध्ये काही सुद्धा दिलं, एक व्हॉट्सअपचा लोगो दिला आहे। दुसरी गोष्ट व्हॉट्सअपने काय केलं आहे की त्यांचं जे काय तिथे काही सुद्धा म्हणजे डिटेल्समध्ये थोडीशी माहिती दिली आहे, ती माहिती आपण सेटिंगमधनं सुद्धा पाहू शकतो। तिथे व्हॉट्सअपने असं काही सुद्धा लिहिलेलं नाही की तुमचा हा डाटा यूज करत आहे, असं काही सुद्धा सांगितलेलं नाही। पण इथे मेन पॉईंट होते व्हॉट्सअप आमचा कोणता डाटा यूज करत आहे व्हॉट्सअप फायनली सांगत नाही। व्हॉट्सअप म्हणते तुम्हाला ॲड्स दिसणार ह्या सगळ्या गोष्टी आहेत, पण याच्यामुळे तुमचा जे की व्हॉट्सअपच्या स्टेटसचा जो डाटा असेल हाच यूज केला जाणार आहे किंवा तुमचा जे की दुसरा व्हॉट्सअपचा कोणता डाटा दुसरा असेल तो यूज केला जाणार आहे। ह्या गोष्टी काही सुद्धा व्हॉट्सअपने सांगितलं नाही। यामुळे आपली जी की स्टेटसमध्ये पहिली तर गोष्ट स्टेटस जी की असतील व्हॉट्सअपचे ग्रुप्स असतील हे सिक्युअर राहणार आहेत का, हे महत्त्वाचा पॉईंट राहतो। दुसरी मेन गोष्ट राहते की आता व्हॉट्सअपचं जे काय यूज करण्यासाठी कसं राहू शकतं, म्हणजे व्हॉट्सअपचा इंटरफेस, जसं की आता व्हॉट्सअप स्टेटस पाहताना जर तुम्हाला ॲड्स दिसल्या तर तुम्हाला माहिती आहे कशा पद्धतीने होणार।
तर मला तर वाटतं हे एकदम बोरिंग होणार आहे, कारण की व्हॉट्सअपमध्ये स्टेटस दिसणार, स्टेटसच्यामध्ये ॲड्स दिसणार आणि ॲड्स पण तुम्हाला जे काही आहेत त्यांनी कसं केलं आहे पहिली तर गोष्ट सांगतो. ॲड्स तुम्हाला अशा दिसणार आहेत जी की हळूहळू रूल आउट केलं आहे, कारण की सगळ्यांनी माहीत झाल्यानंतर बरेचसे युजर्स आहेत ते व्हॉट्सअप सोडून सुद्धा जाण्याचे चान्सेस आहेत, कारण की भारतात आपले व्हॉट्सअप जास्त करून यूज करतात. तशा पद्धतीने तो प्रॉब्लेम होऊ शकतो. आणि दुसरा मेन पॉईंट येतो तुम्हाला एक गोष्ट सांगायची म्हणजे तर जसं की समजा तुम्ही व्हॉट्सअपला कोणत्याही ग्रुपवर जर गेला कुठेही गेला तर तुम्हाला फायनली तिथे सुद्धा ॲड्स दिसणार आहेत. आणि ज्यावेळेस फायनली हे ॲड्सचं जी की असेल जी की अपडेट्स येईल त्यावेळेस डिटेल्समध्ये व्हिडिओ नक्की बनवणार आहे. फक्त मेन माझा एकच मुद्दा आहे व्हॉट्सअपच्या टीमला, आम्हाला एक त्याने रिपोर्ट दिला पाहिजे की आम्ही ह्या पद्धतीतून बाबा तुमचा डाटा यूज करताय, आमचा डाटा यूज करताय का, पर्सनली कोणता डाटा यूज करताय हे तुम्ही मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला जर जे अपडेट्स भेटलं असेल ते सुद्धा मला कमेंट्स करायला अजिबात विसरू नका. तर चला आपण भेटूया उद्याची एक नवीन इंटरेस्टिंग अशा व्हिडिओमध्ये.